सिनेस्कोप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत 2014 साली आलेला प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिट अभिनीत युद्धपट फ्युरी. फ्युरी हा केवळ युद्धपट नाही, तर युद्धाची काळी, क्रूर आणि मानवी बाजू दाखवणारी एक जबरदस्त कथा आहे. साल आहे एप्रिल 1945. दुसरं महायुद्ध संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. चित्रपटाची सुरुवात एका युद्धाच्या मैदानातून होते. त्या मैदानात लांबून पांढऱ्या घोड्यावर बसलेला एक जर्मन शिपाई येताना दिसतो. इथं नुकतंच मोठं युद्ध घडले. सगळीकडे मृतदेह आणि उद्ध्वस्त रणगाडे दिसतात. यात जे अमेरिकी सैन्य जखमी पडलेत त्यांना शोधून मारण्यासाठी हा जर्मन सैनिक घोड्यावरून आला आहे. जसा तो एका रणगाड्याजवळ येतो, एक लपलेला अमेरिकी सैनिक रणगाड्यावरून उडी मारून चाकू हल्ला करून त्याला मारून टाकतो आणि त्याच्या घोड्याला मुक्त करतो. हा सैनिक आहे अमेरिकी सैन्याचा कॅप्टन डॉन कॉलियर, ज्याला इतर सैनिक वॉरडॅडी म्हणजे युद्धाचा बाप म्हणतात. त्या सैनिकाला मारून डॉन पुन्हा आपल्या रणगाड्यात जातो. तो या रणगाड्याचा प्रमुख आहे. या रणगाड्याचं नाव आहे फ्युरी, ज्यात त्याचे इतर 3 सहकारी आपल्याला दिसतात. फ्युरी रणगाड्यात डॉनला धरून 5 जण होते. या युद्धात त्यांचा 5वा सैनिक रेड रणगाड्यातच मारला गेलाय. आता 3 सहकारी उरलेत, बायबल, गॉर्डो आणि ट्रॅव्हिस रणगाड्याची दुरुस्ती करतोय. हे सगळे रेडच्या मृत्यूने निराश आणि दुःखी आहेत. ट्रॅव्हिसने दुरुस्ती केल्यावर सगळे आपल्या लष्करी तळावर पोहोचतात. तळावर पोहोचल्यावर डॉनला तिथले लोक इतर सैनिकांबद्दल विचारतात. डॉनच्या तुकडीसोबत आणखी काही रणगाडे आणि सैनिक होते. डॉन या चकमकीत फक्त आम्ही वाचल्याचं सांगतो. तो पुन्हा आपल्या रणगाड्याकडे जातो. त्याची इतर 3 सहकारी बाहेर रेडच्या आठवणीत दुःखी बसलेले असतात. डॉन त्यांना हे सगळे विसरून पुढच्या मोहिमेसाठी रणगाडा स्वच्छ करण्यास सांगतो. त्यांना ऑर्डर देऊन तो पाण्याच्या टाकीकडे जातो. कोणी बघणार नाही अशा बाजूला जाऊन तोही भावूक होऊन दुःखाने खाली बसतो. त्याचं दुःख तो सैनिकांना दाखवू शकत नाही. रेडच्या जाण्याने डॉनही दुःखी आहे. तो आणि त्याचे सहकारी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या देशात एकत्र लढले होते. तो रणगाडा म्हणजे त्यांचं घर आणि ते एकमेकांचा परिवार होते. तेव्हा डॉनला शोधत एक शिपाई तिथे येतो. त्याचं नाव आहे नॉर्मन. रेडच्या जागी वरिष्ठांनी त्याला पाठवले. त्याला बघून डॉन विचारत पडतो, कारण नॉर्मन हा खूप कोवळा मुलगा आहे. त्याला सैन्यात भरती होऊन जेमतेम 8 आठवडे झाले होते. त्याला युद्धाचा अनुभव नाही, बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण त्याला दिलं नाही. तो युद्धातले कठीण क्षण कसे हाताळेल या विचारात डॉन आहे. डॉन नॉर्मनला रणगाडा दाखवून सहकार्याकडे पाठवतो. नॉर्मन त्यांच्याकडे जातो. तिथे गेल्यावर गॉर्डो त्याची बॅग हिसकावून त्यात सिगरेट आहे का तपासतो, पण त्यात फक्त पुस्तके असतात. नवख्या नॉर्मनला रेडच्या जागी आपल्यासोबत घ्यायला ते नाखुश आहेत. ते त्याच्याशी उद्धट वागतात. त्याला कधीपासून सैन्यात आहे विचारतात. नॉर्मन सांगतो 8 आठवड्यापासून. त्याला विचारतात, तू कधी रणगाडा प्रशिक्षण शाळेत गेला होता का? नॉर्मन म्हणतो, मी त्या प्रशिक्षणाला कधी गेलो नाही. मी कार्यालयात कारकून होतो. रणगाडा आतून कधीच पाहिला नाही. नवख्या नॉर्मनचं बोलणं ऐकून सैन्यातले वरिष्ठ त्यांच्याशी असं का वागत आहेत याचा ते विचार करतात. नवख्या नॉर्मनला युद्धावर पाठवण्याचं कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळात अमेरिकन आर्मीला मोठ्या प्रमाणात बदली सैनिकांची कमतरता होती. रणगाडा क्रूमध्ये सतत मृत्यू होत असल्याने प्रशासकीय काम करणारे क्लर्क, कुक, ड्रायव्हर, मेकॅनिक सर्वांना थेट युद्धामध्ये ढकलले जात असे. रणगाडा क्रूमध्ये विशेष प्रशिक्षण असणे गरजेचे नव्हते. त्यांना थेट युद्ध मैदानावर शिकवले जायचे. त्यामुळे नॉर्मनसारखे अनुभव नसलेले सैनिक थेट युद्धभूमीवर पाठवले जात. नॉर्मन ज्या रेडच्या जागेवर आलाय तो रणगाड्यामध्ये सहचालक आणि बो गनर होता. बो गनर म्हणजे रणगाड्याच्या पुढची मशीनगन चालवणारे. पण आता डॉन आणि त्याच्या सहकार्यांना पर्याय नसल्याने ते त्याला त्यांच्या सामील करून घेतात. ट्रॅव्हिस त्याला आत जाऊन रणगाड्याची आतून सफाई करून घे म्हणतो. नॉर्मन पाण्याची बादली आणि कपडा घेऊन आत पसरलेले रक्त साफ करू लागतो. आत पडलेलं रक्त आणि मानवी मांसाने त्याला उलटी येते. तो बाहेर येऊन उलटी करतो. जवळून एक ट्रक जाताना त्याला दिसतो. त्यात सैन्याचे मृतदेह असतात. तेव्हा त्याला युद्धाची भीषणता जाणवते. तिथेच काही अमेरिकन सैनिक पकडलेल्या एका जर्मन नाझी अधिकाऱ्याला चौकशीसाठी घेऊन जाताना दिसतात. त्याला बघून डॉन रागाने मारायला त्याच्याकडे जातो, पण इतर सैनिक त्याला अडवतात. तिथून डॉन त्याच्या टीमकडे जातो आणि नॉर्मनला नाझी सैनिक दिसताक्षणी गोळी घाल म्हणतो व त्याच्या सहकाऱ्यांना नॉर्मनला गन चालवायला शिकवा म्हणतो. ट्रॅव्हिस त्याला गन कसं लोड करायचं शिकवतो. डॉनला एक सैनिक पुढची मोहीम सांगतो. पुढे बेकर कंपनीला सोबत घेऊन एका शहरावर ताबा मिळवून तिथं सार्जंट वॅगनरला भेटायचं आहे. डॉन 5 रणगाडे आणि काही सैन्य घेऊन तिकडे निघतो. पुढे गेल्यावर तो खूप सारे जर्मन नागरिकांना बघतो जे दुसरीकडे स्थलांतर करत आहेत. डॉन त्याच्या सैनिकांना सावध राहायला सांगतो, कारण ते ज्या भागातून चालले आहेत ते एक खेडेगाव आहे. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडे असल्याने तो नॉर्मनला झाडीत लक्ष ठेव म्हणतो. डॉन जाणाऱ्या लोकांना न थांबता हात वर करून चालण्यास सांगतो. काही अंतर पुढे गेल्यावर नॉर्मनला त्याच्या बाजूने काही मुले झाडामागे हालचाल करताना दिसतात. ते अचानक येऊन नॉर्मनच्या पुढच्या रणगाड्यावर रॉकेट लॉन्चरने हल्ला करतात.
त्यात रणगाडा नष्ट होऊन त्यातले 5ही सैनिक होरपळून मरतात. हल्लेखोर पळताना अमेरिकन सैनिक त्यांच्यावर गोळ्या घालतात. आगीच्या ज्वाळांनी वेढलेला एक सैनिक रणगाड्याच्या बाहेर येतो आणि स्वतःला गोळी मारून घेतो. डॉन खाली उतरून हल्लेखोरांना शोधतो. सर्वजण मेलेले असतात. डॉन जवळ जाऊन बघतो तर ते 12-13 वर्षाची लहान मुलं असतात. चिडून डॉन नॉर्मनवर ओरडतो, तुझ्या एका चुकीमुळे किती माणसं मेली तुला कळते का? तुला मी लक्ष ठेवायला सांगितलं होतं. नॉर्मन म्हणतो ते लहान मुले होती. डॉन रागात म्हणतो, बघितलंस त्या लहान मुलांनी काय केलं ते? यापुढे तुला एक जरी शत्रू दिसला तर काही विचार न करता त्याच्या डोक्यात गोळी झाड. घडलेल्या प्रसंगाने नॉर्मन पण उदास आहे. त्याच्या एका चुकीमुळे 5 सैनिक मेल्याची खंत त्याच्या मनात आहे. तिथून ते दुसऱ्या जागी पोहोचतात जिथं अमेरिकी सैनिक नाझी सैनिकांशी लढत असतात. डॉन तिथं सार्जंट वॅगनरला भेटतो. सार्जंट त्याला विचारतो, तुझ्याकडे किती रणगाड्या आहेत? डॉन म्हणतो 4. सार्जंट चिडून म्हणतो, मी त्यांना 10 मागितले होते, हे खूप कमी आलेत. सार्जंट अधिकाऱ्याला बोलून प्लाटून तयार करायला सांगतो. त्याला म्हणतो, तू आता डॉन सोबत काम करशील. तो डॉनला पुढचं काम सांगतो. माझे एक अमेरिकन पलटण ज्यात सुमारे 30 ते 40 सैनिक आहेत ते एका ठिकाणी अडकले आहेत. त्यांच्या आजूबाजूला मोठं गवत आणि झाडे असल्याने त्यांना जर्मन सैन्याने घेरले. ते हलू शकत नाहीत कारण जर्मन रणगाडे आणि मशीन गन्सने त्यांच्यावर गोळीबार करत आहे. त्या पलटणला मदत पाहिजे. तू त्यांना तिथून सोडू शकशील का? डॉन त्याला हो म्हणतो. सार्जंट त्याला सांगतो, त्या जर्मन सैनिकांमुळे मुख्य रस्ता अडलाय. त्यांना मारून तू मोकळा कर. तिथून पुढे शहराकडे जा. मी तुला दुसऱ्या रस्त्याने तिथे भेटेन. डॉन त्याच्यासोबत असलेल्या 4 रणगाड्यांच्या कर्नलला पुढची मोहीम सांगतो. ते सगळे तिकडे निघतात. काही वेळाने डॉनला ते ठिकाण दिसतं. तो दुर्बिणीतून बघतो तेव्हा समोर लांब मोकळ्या मैदानाच्या पलीकडे झाडीतून धूर येताना त्याला दिसतो. सर्व रणगाड्यांना डावीकडे वळवून सैनिकांना रणगाड्याच्या मागे चालायला सांगतो. त्याला त्या मैदानात जळलेले अमेरिकन रणगाडे आणि त्यांचे जे शिपाई अडकले होते ते लपलेले दिसतात. तेही या रणगाड्यांचा आधार घेत त्यांच्यात सामील होतात. सगळे चाललेले असताना अचानक जमिनीत केलेल्या खड्ड्यातून नाझी सैनिक त्यांच्यावर गोळीबार करतात. डॉन त्यांच्यावर जोरात मारा करतो. त्यात नाझी सैनिक कागदासारखे उडतात. डॉन म्हणतो, गोळीबार थांबवा, शत्रू उद्ध्वस्त झालाय. पण तितक्यात समोरील झाडीतून एक शक्तिशाली रॉकेट हल्ला होतो. तो रॉकेट रणगाड्याला धडकून दुसरीकडे जातो. पुन्हा डॉनच्या पलटणीकडून जोरदार मारा होतो. त्यात समोरचा रणगाडा नष्ट होतो. डॉन पुन्हा गोळीबार थांबवायला सांगतो. तितक्यात पुन्हा त्यांच्यावर रॉकेट हल्ला आणि गोळीबार सुरू होतो. डॉन सर्वांना झाडांच्या रांगेवर जोरदार हल्ला करायला सांगतो. सर्व अमेरिकी सैनिक नाझी सैन्यावर तुटून पडतात. नॉर्मन गोंधळून म्हणतो, मी कुठे गोळ्या मारू? गॉर्डो म्हणतो, तुला पाहिजे तिथं मार. नॉर्मन ही गोळीबार चालू करतो. डॉनचा रणगाडा पुढे जात असताना खड्ड्यातून एक जर्मन सैनिक ग्रेनेडने हल्ला करण्याच्या तयारीत असलेला दिसतो. गॉर्डो नॉर्मनला त्याच्यावर गोळीबार करण्यास सांगतो. पण घाबरलेला नॉर्मन गोळ्या संपल्याने तो गन लोड करत असतो. नेमकं त्याला काय करावं कळत नाही. गॉर्डो त्या नाझी सैनिकाला गोळी मारून ठार करतो. तो नॉर्मनला ओरडून म्हणतो, नीट काम कर. अमेरिकी सैनिक पुढे जाऊ लागतात. गॉर्डो नॉर्मनला म्हणतो, जे नाझी लोक मेलेत त्यांच्यावर गोळीबार कर. नॉर्मन म्हणतो, त्यांच्यावर का? ते तर मेलेत. गॉर्डो चिडून म्हणतो, तुला कसं माहीत ते मेलेत? तू डॉक्टर आहेस का? जर त्यांनी पाठीमागून गोळीबार केला तर? नॉर्मन म्हणतो, मी हे नाही करू शकत. गॉर्डो म्हणतो, युद्धात हे करावं लागतं. अमेरिकी रणगाडे सर्वांना चिरडत पुढे जातात. युद्ध थांबतं. तो परिसर ते ताब्यात घेतात. डॉन रणगाड्यामध्ये येतो. नॉर्मन उदास होऊन बसलेला त्याला दिसतो. डॉन म्हणतो, आता तू जिथं बसलाय तिथं माझ्याकडे पूर्ण उत्तरेतला सर्वोत्तम गनर होता. मी माझ्या सैनिकांना वचन दिलं होतं, मी त्यांना काही होऊ देणार नाही. पण यात तू मध्ये येतोय. नॉर्मन म्हणतो, मला माफ करा. मला प्रति मिनिट 60 शब्द टाईप करायची ट्रेनिंग दिली होती. मला मृतदेहावर गोळीबार करायची ट्रेनिंग दिली नाही. तरी मी पूर्ण प्रयत्न करतोय. बाहेर काय अमेरिकी सैनिक एका नाझी सैनिकाला पकडून आणतात. त्याने अमेरिकी सैन्याचा कोट घातलेला असतो. त्याला ओरडून तो कोट कुठं भेटला ते विचारतात. बाहेरचा गोंधळ बघून डॉन रणगाड्याच्या बाहेर येतो. तो सर्वांना थांबवतो. आवाज मारून नॉर्मनला बाहेर बोलवतो. तो नाझी शिपाई त्यांच्या बायको मुलांचे फोटो दाखवून सोडण्याची विनवणी करतो. डॉन ते फेकून त्याला गुडघ्यावर बसवतो आणि नॉर्मनला त्याला गोळी मारायला सांगतो. नॉर्मन म्हणतो, मी त्याला नाही मारू शकत. डॉन ओरडून म्हणतो, तो नाझी तुला मला आपल्या सर्वांना मारायला आलाय. त्याला मार लवकर. नॉर्मन म्हणतो, मला मारून टाका, मी त्याला मारू नाही शकत. डॉन नॉर्मनला जबरदस्ती खाली बसवतो. बंदूक त्याच्या हातात देऊन नाझी अधिकाऱ्यावर गोळी चालवतो. नॉर्मन घडलेल्या प्रकाराने खूप घाबरतो. बायबल येऊन त्याला उठवतो. बायबल आणि इतर सहकारी त्याला समजावतात की डॉन जसा वाटतो तसा नाही, तो खूप धाडसी आहे. म्हणून आम्ही सगळे जिवंत आहोत. तेवढ्या डॉन तिथे येतो. 15 मिनिटात निघायचं सांगून नॉर्मनला जेवून घ्यायला सांगतो. नॉर्मन आल्यापासून त्याने त्याला जेवताना पाहिलं नाही. तिथून ते पुढे शहराकडे निघतात. वाटेत त्यांना अनेक जर्मन नागरिकांचे मृतदेह टांगलेले दिसतात. हे ते सामान्य लोक होते
ज्यांनी नाझी सेनेत भरती होण्यास नकार दिला होता, त्यामुळे त्यांना मारून टाकलं. पुढे ते शहरात येतात आणि नाझी शिपायांना शोधायला सुरू करतात. तिथं त्यांना एक माणूस दिसतो. नाझी सैनिक कुठे लपले त्याला विचारतात. तो सांगणार तितक्यात नाझी एका इमारतीतून स्नायपरने त्याच्या डोक्यात गोळी मारून त्याला ठार करतात. त्यांच्या गोळी चालवण्याने अमेरिकी सैन्यांना नाझी लपलेली जागा दिसते. ते त्या इमारतीवर हल्ला करून त्यांना ठार करतात. त्यापैकी काही नाझी सैनिक आगीने होरपळून ओरडत बाहेर येतात. नॉर्मन त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना मारून टाकतो. नॉर्मन मशीन गन चालवायचं शिकल्याने डॉन त्याला शाबासकी देतो. बाकी लोक बाहेर येऊन शरणागती पत्करतात. त्यातल्या लहान मुलं आणि स्त्रियांना ते सोडून देतात. बाकी सैनिकांना बाजूला करून त्यांना गोळ्या घालतात. तिथं ट्रॅव्हिस आणि गॉर्डोला एक जर्मन महिला भेटते. ते तिला रणगाडीमध्ये घेऊन जातात. इकडे डॉन नॉर्मनला युद्धाबद्दल सांगत त्याला एका घरात घेऊन जातो. तिथं काही जर्मन अधिकाऱ्यांनी गोळी झाडून स्वतःला संपवलेला असतो. डॉन सांगतो यांना माहीत होतं आपण कोणत्याही क्षणी इथं येऊ, यामुळे त्यांनी स्वतःला संपवलं. नॉर्मन म्हणतो हे मला का सांगताय? डॉन म्हणतो आदर्श शांततेत आहे आणि इतिहास हिंसक आहे. माझं ऐकलं तरच तू हे युद्ध झेलू शकशील. हे सांगून ते तिथून बाहेर येतात. ते सांगत असताना डॉनची नजर एका खिडकीत जाते. त्या खिडकीतून एक स्त्री बाहेर डोकावत असते. डॉन नॉर्मनला घेऊन तिच्या घरात जातो. घराची झडती घेताना बेडखाली एक मुलगी लपल्याचं त्याला समजतं. तो तिला बाहेर यायला सांगतो. ती त्या महिलेची बहीण असते. तिचं नाव असतं एमा. त्या दोघी घाबरलेल्या असतात. डॉन त्यांना शांत राहायला सांगतो. तो त्याच्या जवळचे 6 अंडे देऊन त्याचे ऑमलेट बनवायला सांगतो आणि 2 पाकिटे सिगरेट देऊन थोडं गरम पाणी मागवतो. त्या दोघी किचनमध्ये ऑमलेट बनवतात आणि पाणी गरम करायला ठेवतात. नॉर्मन जवळ असलेला पियानो वाजवू लागतो. त्याला पियानो वाजवताना सगळे बघतात. एमा त्याच्या जवळ येऊन गाणं म्हणून त्याला साथ देते. डॉन नॉर्मनला म्हणतो एमाला बेडरूममध्ये तू घेऊन जातो की मी घेऊन जाऊ? ते ऐकून एमा स्वतः नॉर्मनला ओढत बेडरूममध्ये घेऊन जाते. डॉन दाढी करून फ्रेश होतो. थोड्या वेळाने ते बाहेर येऊन जेवण करायला बसतात. तेव्हा त्यांचे बाकीचे सहकारी तिथे येतात. ते नॉर्मनला म्हणतात बाहेर जर्मन स्त्री तुझी रणगाड्यामध्ये वाट पाहत आहे. ते बोलत असताना त्यांची नजर एमावर पडते. नॉर्मन आणि एमाला जवळ बसलेलं बघून ते त्यांना छेडायचा प्रयत्न करतात. डॉन त्यांना अडवतो. तरी ते एमाला स्पर्श करत छेडतात. डॉन त्यांना म्हणतो ज्याला स्वतःचा जीव प्रिय आहे तो तिच्यापासून लांब राहील. एमा तिथून निघून जाते. दुसरी महिला सर्वांसाठी ऑमलेट आणते. डॉन सर्वांना बसायला सांगतो. गॉर्डो त्याला एका युद्धप्रसंगाची आठवण करून देतो. त्यात जखमी घोड्यांना गोळ्या घालून मारावं लागल्याचं सांगतो. डॉनला घोड्या आवडतात आणि युद्धाच्या काही क्षणातून त्याला हा शांत क्षण भेटलाय. तोही गॉर्डो खराब करत आहे म्हणून डॉन त्याच्यावर ओरडतो. ते शांत नाश्ता करतात. थोड्या वेळाने एक सैनिक डॉनला शोधत तिथे येतो. पुढची मोहीम सांगायला डॉनला खाली बोलवलेलं असतं. सर्वजण खाली निघतात. एम्मा आणि नॉर्मन एकमेकांना आवडू लागतात. ती त्याला लवकर ये म्हणते. नॉर्मन पत्र पाठवण्यासाठी पत्ता लिहून घ्यायला तिला पेन आणि कागद मागतो. पण गॉर्डो त्याला ओढत खाली घेऊन जातो. एम्माशी बोलू देत नाही. खाली आल्यावर डॉनला क्रॉस रोडवर जाण्यास सांगितलं जातं. अमेरिकी विमानाने नाझी सैनिकांची एक मोठी पलटण त्या दिशेने जाताना पाहिली होती. जर त्यांनी क्रॉस रोड काबीज केलं तर या सैन्याची रसद बंद होईल. त्यामुळे डॉन तिकडे जाण्याची तयारी करतो. तिथून येऊन त्याच्या सैनिकांना तयार व्हायला सांगतो. रणगाडा तयार करत असताना आकाशातून जर्मन सैनिक बॉम्ब हल्ला करतात. आसपासच्या इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. एक बॉम्ब इमारत असलेल्या इमारतीवर पडतो आणि बॉम्ब हल्ल्यात ते घर उद्ध्वस्त होतं. ते बघून नॉर्मन त्या घराकडे पळतो. घरांच्या विटाखाली एमाचा मृतदेह त्याला दिसतो. तिचा मृतदेह बघून तो दुःखी होतो. तेव्हा तिथं पुन्हा ट्रॅव्हिस येऊन तो नॉर्मनला तिथून ओढत घेऊन जातो. तिथून डॉन त्याच्या रणगाड्यासोबत आणखी 3 रणगाड्यासह पुढच्या मोहिमेवर निघतो. घडलेल्या घटनेने नॉर्मन ही नाझींवर खूप चिडला आहे. जाताना नॉर्मन रणगाड्यावर उदास बसलेला दिसतो. त्याला उदास पाहून डॉन समजावतो. तो त्याला समजावत असतो तेवढ्यात पाठीमागच्या रणगाड्यावर नाझी हल्ला करतात. त्यात त्यांचा तो रणगाडा पूर्ण नष्ट होतो. तो हल्ला जर्मन टायगर रणगाड्याने केलेला असतो. टायगर रणगाड्याची निर्मिती शत्रू रणगाड्यांना उडवण्यासाठी केलेली होती. बाकीच्या रणगाड्यापेक्षा हा शक्तिशाली होता. 4था रणगाडा नष्ट झाल्याने बाकीचे 3 रणगाडे त्या टायगर रणगाड्यावर हल्ला करण्यासाठी निघतात. त्यांच्या डाव्या बाजूने लांब झाडांच्या मागून हल्ला होत होता. 3ही रणगाडे त्यांच्यावर हल्ला करतात. त्यात आणखी 2 रणगाड्यांचं नुकसान होतं. फक्त डॉनचा रणगाडा फ्युरी वाचतो. डॉन त्याच्या ड्रायव्हरला आपला रणगाडा नाझी रणगाड्याच्या मागच्या बाजूला घ्यायला सांगतो. टायगर रणगाड्याचा मागचा भाग कमी जाळीचा होता. त्यावर डॉन जोरदार हल्ले करून तो टायगर रणगाडा नष्ट करतो. त्यातले 2 सैनिक बाहेर उतरून पळतात. डॉन त्यांना गोळी मारतो. त्याच्या कॅप्टनला नॉर्मन स्वतः गोळी घालतो. नॉर्मनवर सगळे खुश होतात. त्याचं टीममध्ये स्वागत करतात. पण यात त्यांचंही खूप नुकसान होतं. त्यांचे 3ही रणगाडे नष्ट होतात. तिथून ते एकटेच क्रॉस रोडकडे जाण्यासाठी निघतात. तिथे पोहोचेपर्यंत संध्याकाळ होते.
क्रॉस रोडवर पोहोचल्यावर रस्त्यात लावलेल्या एका भूसुरुंगावर रणगाडा जातो आणि स्फोट होऊन त्या रणगाड्याच्या चाकाचा बेल्ट तुटतो. त्यांना आता कुठेच जाता येत नाही. रणगाडा जागेवर बसतो. ट्रॅव्हिस म्हणतो, मी हे नीट करू शकतो, पण यासाठी खूप वेळ लागेल. तोपर्यंत डॉन ट्रॅव्हिस आणि नॉर्मनला आसपास कोणी शत्रू लपलाय का ते बघून या म्हणतो. ते बघायला शेजारी असणाऱ्या एका मोठ्या घरात जातात. घरात कोणी नसतं. आसपास काही जर्मन सैनिकांचे मृतदेह पडलेले असतात. तो नॉर्मनशी कठोर वागला त्यावरून ट्रॅव्हिस नॉर्मनची माफी मागतो. रणगाड्यापाशी आल्यावर डॉन नॉर्मनला खाण्याचं पाकिट देऊन समोरच्या टेकडीवर जाऊन कोण दिसते का त्यावर लक्ष ठेवायला सांगतो. ट्रॅव्हिस आणि बायबल रणगाडा दुरुस्त करू लागतात. नॉर्मन टेकडीवर जाऊन एका झाडीत आपली पोझिशन घेऊन लक्ष देत राहतो. सोबत आणलेलं अन्न खात असताना त्याला लांबून गाण्याचे आवाज येतात. नॉर्मन लपून बघतो आणि पळत डॉनकडे येतो. नॉर्मन म्हणतो, ते नाझी सैनिक इकडे येत आहेत. डॉन म्हणतो, ते किती आहेत? नॉर्मन धापा टाकत म्हणतो, 250 ते 300च्या आसपास असतील. ते गाणे म्हणत मार्च करत येत आहेत. डॉन त्याला शांत करतो. तो विचारतो, त्यांच्याकडे रणगाडे आहेत का? नॉर्मन सांगतो, त्यांच्याकडे रणगाडे नाहीत, ट्रक्स आहेत. डॉन म्हणतो, ही जर्मन SS ची कंपनी आहे. ट्रॅव्हिस आणि बायबल म्हणतात, आपण इथून निघायला हवं, कारण आपल्याकडे आता रणगाडा आणि पुरेसा दारू गोळा देखील नाही. डॉन म्हणतो, आपण याआधीही पळवलं नाही आणि आताही पळायचं नाही. सगळे त्याला समजवतात, पण डॉन ऐकत नाही. तो म्हणतो, हा रणगाडा माझं घर आहे. त्याला बघून नौखा नॉर्मन म्हणतो, मी तुमच्यासोबत थांबतो. त्याला बघून बाकीचे तिथे थांबून लढायचा निर्णय घेतात. जवळपास अंधार पडत आलेला असतो. ट्रॅव्हिस जवळच्या घरातून मेलेल्या जर्मन सैनिकाचा मृतदेह आणून रणगाड्यासमोर ठेवून त्याला आग लावतो. बायबल गवताच्या पेंड्यानं आग लावून जर्मन कंपनीला फसवण्यासाठी नुकताच हल्ला होऊन गेल्यासारखं तिथलं दृश्य बनवतो आणि सगळे आत आपापली जागा घेऊन गन लोड करून जर्मन सैन्याची वाट पाहतात. सर्वांच्या मनात येणारं संकट किती मोठं आहे याची जाणीव आहे. समोर 300 सैनिकांची मोठी कंपनी आणि हे फक्त 5 जण आहेत. सर्वजण दारूचे काही घोट पितात, अध्यात्माच्या गप्पा मारतात. डॉन नॉर्मनच्या युद्धातलं नाव मशीन ठेवतो. नॉर्मन बघतो, नाझी सैन्य जवळपास आले. सगळे तयार होतात. जर्मन सैनिक हळूहळू रणगाड्याजवळ येतात. एक जर्मन सैनिक रणगाड्यावर चढून हॅच उघडतो. तो उघडल्यावर डॉन त्याच्यावर गोळी झाडतो. ते जर्मन सैन्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू करतात. डॉन जर्मन सैन्यावर लक्ष ठेवून आपल्या सैनिकांना मार्गदर्शन करतो, तर नॉर्मन आणि गॉर्डो पुढून मारा चालू ठेवतात. बायबल आणि ट्रॅव्हिस रणगाड्याने ट्रक सोडवून लावतात. अचानक झालेल्या हल्ल्याने जर्मन गोंधळून जातात. काही सैनिक समोरच्या घरात लपतात, पण तेही ते घर उडवून लावतात. काही वेळाने डॉनला समजतं की गोळ्या संपत आलेत. तो गोळ्या आणायला खाली उतरतो. बाकीचे त्याला कव्हर देतात, पण रणगाड्यामध्ये येताना डॉनच्या खांद्याला गोळी लागते. बायबल त्यावर मलमपट्टी करतो. जर्मन सैन्य आपली पोझिशन घेऊन ग्रेनेडने रणगाड्यावर हल्ला करतात. त्या हल्ल्यात ट्रॅव्हिस गंभीर जखमी होतो. बाकीचे हल्ला सुरू ठेवतात. जर्मन सैन्य हळूहळू रणगाड्याला चारी बाजूने घेरतात आणि जोरदार हल्ला सुरू करतात. गॉर्डोच्या गोळ्या संपल्याने तो ग्रेनेड फेकून त्यांच्यावर हल्ला करतो. असाच एक ग्रेनेड फेकत असताना त्याला गोळ्या लागतात आणि तो ग्रेनेडसह रणगाड्यामध्ये पडतो. पण ग्रेनेड आत फुटू नये म्हणून तो ते पोटाखाली घेतो. ग्रेनेड फुटून त्याचा जागीच मृत्यू होतो. आता जखमी डॉन, बायबल आणि नॉर्मन हे तिघेच उरतात. डॉन रणगाड्याच्या वरच्या मशीन गनने हल्ला चढवतो. गोळ्या लोड करण्यासाठी बायबलला गोळ्या मागतो. तो ते देत असताना दुरून एक स्नायपर बायबलच्या डोक्याचा वेध घेतो. त्याची गोळी बायबलच्या डोक्यातून घुसून थेट डोळ्यातून बाहेर निघते. तरी डॉन गोळीबार थांबवत नाही. स्नायपर पुन्हा निशाणा लावतो आणि गोळी थेट डॉनच्या छातीत मारतो. डॉन खाली कोलमडतो. थोडा वेळ घेतो आणि पुन्हा मशीनवर उभा राहतो. आणखी एक गोळी येऊन छातीत उजव्या बाजूला लागते. मात्र डॉनला यावेळी उठता येत नाही. तो रणगाड्यामध्ये येऊन बसतो आणि वरचं हॅच बंद करतो. नॉर्मनला म्हणतो, मला माफ कर, मी पूर्ण प्रयत्न केले. दोघेही शांत असतात. नॉर्मन म्हणतो, मला भीती वाटते, मी सरेंडर करतो. डॉन म्हणतो, असं नको करू, ते तुला जिवंत सोडणार नाहीत, तुला हालहाल करून मारतील. डॉन म्हणतो, टँकच्या खालच्या बाजूला एक हॅच आहे, तो उघडून खाली जा. तोपर्यंत जर्मन सैनिक रणगाड्यावर चढतात आणि वरून काही ग्रेनेड आतमध्ये टाकतात. नॉर्मन हॅच उघडून रणगाड्याच्या खाली जाऊन लपतो. खाली आल्यावर रणगाड्यामध्ये शक्तिशाली स्फोटाचा त्याला आवाज येतो. डॉनचा त्यात मृत्यू होतो. एक जर्मन सैनिक टॉर्च लावून कोणी जिवंत आहे का ते बघतो. बघताना तो टॉर्च रणगाड्याच्या खाली नेतो. खाली त्याला लपलेला नॉर्मन दिसतो. नॉर्मन भेदरलेल्या चेहऱ्याने त्याच्याकडे बघून हात हलकेसे वर करतो. ते दोघे एकमेकांकडे बघतात. तो जर्मन सैनिक टॉर्च बंद करतो आणि पुढे निघून जातो. तो कोणाला काही सांगत नाही. सगळे जर्मन सैनिक निघून जातात. सकाळ होते. नॉर्मन जागा होतो. तिथून तो खालच्या बाजूने पुन्हा आत जातो. आत डॉनचा मृतदेह त्याला दिसतो. त्याचं जॅकेट काढून तो डॉनच्या चेहऱ्यावर पांघरतो. काही वेळाने रणगाड्याच्या वर त्याला काही हालचाल जाणवते. एक सैनिक हॅच उघडतो. नॉर्मन आपली बंदूक काढून त्याच्याकडे ताणतो. तो सैनिक त्याला बाहेर ये म्हणतो. ती एक अमेरिकन तुकडी असते. त्यांना बघून नॉर्मनचा जीव भांड्यात पडतो. ते त्याला बाहेर काढतात. ते म्हणतात, तू तर हिरो आहेस, खूप छान काम केलंस.
नॉर्मन एका गाडी बसून बेसवर जाण्यास निघतो. तो गाडीच्या खिडकीतून रणगाड्याला बघत असतो. शेवटी कॅमेरा रणगाड्यावरून जाताना रणगाडा, त्यावर पडलेल्या गोळ्याच्या पुंगळ्या आणि चारही बाजूला पडलेल्या मृतदेहांचा खच दिसतो आणि चित्रपट इथे संपतो.